अदानी प्रकल्प हा आमच्यापर्यंत 4 ते 5 वर्ष झालं पोहोचलाय, पण आतापर्यंत पोहोचलेला तर नाहीच आहे. पण नुसतं लोक म्हणजे म्हणतात आता पण म्हणजे असं लोक सांगतात का तुम्हाला पत्र आला, ग्रामपंचायत मध्ये पत्र आला म्हणजे असं म्हणतात. तर त्याच्यावर आमची पूर्ण विरुद्धच आहे. इथून मागं पण विरुद्ध आहे ना, आता इथून पुढे पण विरुद्धच आहे. आणि इथून पुढे तर ठामपणे याला विरुद्धच राहील. आणि याच्यामध्ये आमची वस्ती किंवा गाव किंवा याला जबाबदारी, समजा वस्ती इकडे एक साईडला, इकडे रेंज नाही, काय नाही, इकडे काय कळतच नाही कोणत्याच गोष्टीचा. समजा हे ग्रामपंचायतीमध्ये सगळंच कळतंय, मग ग्रामपंचायत मध्ये कळलं तर ग्रामपंचायतनं पण आम्हाला सपोर्ट करावा का बा आलं हे त्याने आम्हाला सांगितलंच पाहिजे. जर त्याने जर नाही सांगितलं तर याला ग्रामपंचायत पण जबाबदार राहील, हाच माझा ठाम मत आहे. तुम्हाला नोटीस वगैरे काय आलती का? हो, नोटीस वगैरे आलती. काय म्हटलं त्या नोटीस मध्ये? त्या नोटीस मध्ये म्हणजे बोलावणी झालती, तर आमचं शेतकरी गेलतं, तर तिथं त्यांची काय सुनावणी झालेली नाही, काय चर्चा झाली नाही झालेली. या संदर्भात आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलेलो आहे. निवेदन कलेक्टर ऑफिस पर्यंत दिलेले आम्ही विरोधाचं. हो, विरोधाचं. प्रांतला, कलेक्टर ऑफिसला, ग्रामपंचायतीला, प्रत्येक ग्रामपंचायतीला आमचा निवेदन आहे. आमचा या विषयावरती विरोध आहे पूर्णपणे. आपण हा विरोध लेखी स्वरूपात पण त्यांना जायला पाहिजे ना. लेखी स्वरूपात पण दिले आम्ही. कलेक्टर ऑफिसला लेखी स्वरूपात पण आपण ते निवेदन दिलेले आहे, तिकडे पत्र दिलेले आहे. आणि सगळे शेतकरी साहेब, सगळे शेतकरी आम्ही जमून गाडी करून 2 गाड्या करून आम्ही त्याच ठिकाणी कलेक्टर ऑफिसला गेलतो पुण्यामध्ये. आम्ही सगळे एवढे इथले शेतकरी, काही लवळीचे शेतकरी होते, काही वाडीचे पण होते. त्याच्यामध्ये जवळजवळ 10-20-25 लोक आम्ही गेलतो. पण आम्हाला त्यांनी बळाचा वापर केला तुमच्यावर, काय तुमची भूमिका काय असेल? बळाचा वापर साहेब, आपली ग्रामपंचायत पेशा अंतर्गत आहे. बळाचा काहीच होत नाही. ग्रामपंचायतचा ठराव नसला काहीच होत नाही या विषयावर. तुमच्या ग्रामपंचायत ठराव दिलाय का भाऊसाहेब? आहे नाही तर भाऊसाहेब फक्त सक्षम ग्रामपंचायतीनं आमच्या पाठीशी रावण. लांडे साहेब, तुम्हाला मी ठामपणे सांगतो, तुम्ही आज आतापर्यंत आमच्या पाठीशी आहेत आणि इथून पुढे आमच्या पाठीशी राहा. तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी वादळ भक्कमपणे उभा आहे. तुम्हाला जिथं जिथं संघर्षाची वेळ येईल तिथं तिथं संघर्ष करण्याच्या दृष्टिकोनातून आज या आजीसारखी, आज बघा किती वय आहे त्यांचं, आणि म्हणून अशा प्रकारचं हा खरं तर अन्याय आहे. पत्रकार मित्रांनो, आधी आजी सुद्धा इथं काही टेकी आले, म्हणजे आजीच्या इकडे बाबा, ह्या आजीची सुद्धा अशी भूमिका आहे. आणि अशा प्रकारची या जुन्या माणसाने हे पाहिलंय डोळ्याने, 2-3 पिढ्यांचं खरं तर हे आज त्यांची नातवंड बारीक अत्यंत हे आमच्यावरती आलेला प्रसंग आहे पत्रकार मित्रांनो. आणि म्हणून मी या ठिकाणी यांचा मी जाहीरपणे सांगतो, जो आम्ही आता सर्वांनी या ठिकाणी जाहीर केले मीडियाच्या माध्यमातून, आम्ही कुठल्याही प्रकारची आम्ही मोजणी होऊन देणार नाही, कुठल्या प्रकारची आम्ही पाहणी करू देणार नाही. आम्हाला त्यांना इकडे येऊनच द्यायचं नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे ना. आपण त्यांना इकडे कुठल्याही प्रकारचं आम्ही घुसखोरी करू देणार नाही. आणि म्हणून पत्रकार मित्रांनो, परत एकदा मी तुमचा पत्रकारांचं आभार मानतो. का एवढा मुसळधार पाऊस चालू आहे तरी भर पावसामध्ये तुम्ही व्हिजिट दिली. इकडं नोटीस आल्याबरोबर आज तुम्ही तिकडे बघू, बघा ते डोंगर, हे बघा ते खराळा गेले, बघा ते डोंगरावरून खराळा गेले. म्हणजे आम्ही अशा अडचणी एवढ्या डोंगरामध्ये आम्ही राहतो. आणि अशा प्रकारचं आम्हाला खरं तर वाईट दिवस आमच्यावर आलेत. आमचा हिरड्याचा पीक आहे, मूळ पीक हिरड्याचा पीक आहे, हिरड्याला बाजार नाही. आज आमचा भाताचं पीक आहे, 50% लागवड आमची होत नाही. रोपामध्ये पाऊस झाला, बांधबांधोळी गेली, नुकसान झाली. आज आम्ही एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत. आणि म्हणून मी निश्चितपणे मी या जनतेच्या पाठीशी आहे. मी आजच तुमच्या समोर सांगतो, सगळ्यांच्या समोर सांगतो, अगोदर माझी मान पुढं असेल, माझी मान अगोदर पुढं असेल आणि नंतर तुमची मान नंतर असेल. अगोदर देवराम लांडे या ठिकाणी मान पुढं जाईल. माझ्या मानव जरी सुरू ठेवली तरी मात्र मी तुमच्यासाठी मागा सरणार नाही, अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो. सगळ्यांनी सज्ज व्हा, काळजी घ्या आणि अजिबात घाबरू नका. हे वादा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी जगल तरी समाजासाठी आणि मरल तरी समाजासाठी असं आश्वासन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.